नमस्कार। आज मार्गशीर्ष शुक्ल नवमी शके 1945। मी गीतांजली जोशी शहा सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। सर्व महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकाम झाल्यास कारवाई, संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे। ठाण्यात आढळलेला रुग्ण फक्त कोविड पॉझिटिव्ह, कोणताही नवीन व्हेरिएंट नाही। आणि पोलीस अधिकारी आशुतोष डुमरे यांनी आज स्वीकारला ठाणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाण्यात आढळलेला रुग्ण फक्त कोविड पॉझिटिव्ह आहे, तिच्यामध्ये कोणताही नवीन व्हेरिएंट नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली। ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या महिलेमध्ये कुठल्याही प्रकारचा नवीन व्हेरिएंट असल्याचं सद्यस्थितीत दिसत नाही, तर सध्या ती फक्त कोविड पॉझिटिव्ह आहे। तरी असा कुठलाही नवीन व्हेरिएंट आला तर महानगरपालिका पूर्णपणे सज्ज असल्याचं महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितलं आहे। IPS पोलीस अधिकारी आशुतोष डुमरे यांनी ठाणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार आज स्वीकारला। गृह विभागाकडून 11 डिसेंबर रोजीच ही बदली करण्यात आली असून आज आशुतोष डुमरे यांनी पदभार स्वीकारला आहे। याआधी जयजित सिंग हे पोलीस आयुक्त होते, मात्र आता त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ठाणे हे एक चॅलेंजिंग टास्क राहिलेलं आहे। आता जबाबदारी आहे आणि ती आम्ही घेत आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असल्यानं काम मोठं आहे। 2 दिवसात कामाचा आढावा घेतला जाईल आणि काम सुरू राहील। महिला सुरक्षा, वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्ज प्रकरण यावर खास नजर असणार आहे। पोलीस वसाहत आणि पोलिसांच्या घराबाबत विशेष लक्ष दिलं जाणार असल्याचं नवीन पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी यावेळी सांगितलं। अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मानवी शरीरावर आणि मनावर गंभीर परिणाम होत असतात। परिणामतः समाजावर देखील त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत असतात। यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची स्थापना केलेली आहे। या समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली। एकूण 4,01,94,718 रुपये किंमत असलेले विविध अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून यात आतापर्यंत एकूण दाखल झालेल्या 723 गुन्ह्यांमध्ये एकूण 859 आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती या बैठकीत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय गणजे यांनी दिली। या बैठकीत अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे डॉक्टर पंजाबराव उगले यांनी सूचना केल्या की ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात येणाऱ्या बंद रासायनिक कंपन्यांपैकी एकूण 27 बंद रासायनिक कंपन्यांची तपासणी अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी यांच्या मदतीनं केली आहे। तसंच इतरही URN रासायनिक कंपन्यांची तपासणी करावी। जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या अंमली पदार्थ व्यसनग्रस्त रुग्णांकडून तिथल्या डॉक्टरांनी अंमली पदार्थांची विक्री आणि पुरवठ्याबाबत गोपनीय माहिती पोलिसांसोबत आदान प्रदान करावी। ठाणे शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण 5 व्यसनमुक्ती केंद्र असून त्यापैकी 5 व्यसनमुक्ती केंद्रांना अंमली पदार्थ विरोधी पथक इथल्या अधिकारी आणि अंमलदार यांनी भेटी दिल्या आहेत। या भेटी दरम्यान अंमली पदार्थ विक्रीबाबत, पुरवठ्याबाबत माहिती घ्यावी आणि कारवाई करावी। ठाणे शहर आयुक्तालयातील गायमुख, कासारवडवली, कोळशेत, कापूरबावडी, कोपरी आणि दुर्गाडी कल्याण इथल्या खाडी किनारी असलेल्या लँडिंग पॉइंटवर लक्ष ठेवावं। तसंच मेडिकल स्टोर्समध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय
कप सिरपची त्याचप्रमाणे गुंगीकारक औषधांची विक्री होत असल्यास अन्न आणि औषध विभागाच्या अधिकारी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्त कार्यवाही करावी। सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि राज्य हौशी जलतरण संघटना आयोजित खुली सागरी जलतरण स्पर्धा 2023 नुकतीच मालवण इथे पार पडली। या जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी विविध किलोमीटरच्या स्पर्धांमध्ये यश प्राप्त पारितोषिकं पटकावली। 10 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत स्नेहा लोकरे हिने दुसरा क्रमांक पटकावत रौप्य पदक मिळवलं, तर आयुषी आखाडे सोहम पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकावत कांस्य पदक प्राप्त केलं। मानव मोरे याने 5वा तर श्रुती जांभळे हिने 6वा क्रमांक मिळवला। 5 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत मानव मोरे याने 5वा क्रमांक प्राप्त केला, तर आर्यवधान याने ही स्पर्धा पूर्ण केली। 2 किलोमीटर स्पर्धेत आयुषी आखाडे हिने 3रा क्रमांक प्राप्त करत कांस्य पदक पटकावलं। 1 किलोमीटर स्पर्धेत फ्रेया शाह हिने 4था तर श्रुती जांभळे हिने 10वा क्रमांक प्राप्त केला। 1 किलोमीटर फिन स्पर्धेत कैवल्य राणे याने 3रा क्रमांक प्राप्त करत कांस्य पदक पटकावलं, तर फ्रेया शाह हिने 6वा क्रमांक प्राप्त केला। स्पर्धेतील पहिल्या 10 विजेतेपटूंना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसद भवनात उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यात झालेल्या अवमानाविरोधात भाजपने आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील कोट नाका इथे आंदोलन करून तीव्र निषेध केला। यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा धिक्कार करण्यात आला। उपराष्ट्रपती हे घटनात्मक दृष्टीने महत्त्वाचं पद आहे। या पदाला मान आणि प्रतिष्ठा आहे, परंतु राजकारणात सर्व पातळी सोडलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींचा अवमान केला। उपराष्ट्रपतींचा अवमान हा भारताचाच अवमान आहे। त्याबद्दल काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी माफी मागावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केली। आमदार संजय केळकर यांनी विरोधी पक्षांच्या नकारात्मक मानसिकतेवर टीका केली। उपराष्ट्रपतींना घटनात्मक दर्जा आहे, त्यांचा अवमान करण्याचं कृत्य निंदनीय आहे अशी टीका आमदार संजय केळकर यांनी केली। जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत 5% दिव्यांग कल्याण सेस फंडातून सन 2023-2024 या वर्षामध्ये राबवण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्तींनी अथवा दिव्यांगांच्या संस्थेने तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याकरता मध्यवर्ती विक्री केंद्राची स्थापना करण्यात आली असून दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये बनवलेल्या गृह उपयोगी आणि शोभेच्या वस्तूंसाठीचा विक्री मेळावा आयोजित करण्यात आला आहे। विक्री मेळावा 22 डिसेंबर 2023 ते 26 डिसेंबर या दरम्यान सकाळी 9 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ठाणे शहराचं मध्यवर्ती ठिकाण असलेलं जिल्हा परिषद प्रांगण इथे आयोजित करण्यात येणार आहे। या वस्तू विक्री आणि प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे। या वस्तू विक्री आणि प्रदर्शनात तोरण, रुमाल पेंटिंग, कार्ड फुलं, ग्रीटिंग कार्ड, कृत्रिम गजरे, ज्वेलरी, कागदी फुलं, कापडी पिशवी इत्यादी वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे।
अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय बागुल यांनी दिली. गेली 9 वर्ष सातत्यानं ठाण्याच्या सांस्कृतिक अवकाशात रंग भरणाऱ्या समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांचा रंगमंचचा नाट्य जल्लोष यावर्षी साने गुरुजी जयंती दिनी रविवारी 24 डिसेंबर रोजी ठाण्यात टाउन हॉलमध्ये संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत संपन्न होणार आहे. या उपक्रमात सुरुवातीपासूनच मुलांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रसिद्ध रंगकर्मी प्रतिभाताई मतकरी यावेळी उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. हे वर्ष साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचं वर्ष असल्यानं साने गुरुजी 125 अभियान अंतर्गत यंदा नाट्य जल्लोषच्या 10व्या पर्वात ध्येयाच्या प्रवासात उत्तराच्या शोधात अर्थात आपले ध्येय आपली धडपड या थीमवर नाटिका सादर होणार आहेत. यामध्ये सावरकर नगर, रमाबाई आंबेडकर नगर, क्रांतीनगर, राबोडी, घणसोली, कळवा, मानपाडा, चिराग नगर आदी वसतीतील एकलव्य युवा सहभागी होणार आहेत. यावेळी नाट्य जल्लोषच्या दशकपूर्तीच्या निमित्तानं नाटिकांबरोबरच नृत्य, गाणी, कविता, अभिवाचन, शॉर्ट फिल्म्स, रील्स सुद्धा सादर केले जाणार आहेत. किसन नगरचा एकलव्य गट एकांकिका सादर करणार आहे. भारतीय महिला फेडरेशन आणि ज्ञानसाधना महाविद्यालय NSS टीम पथनाट्य, संविधान प्रचारक मंच, अनुबंध आणि कायद्याने वागा लोक चळवळीचे कार्यकर्ते क्रांती गीते आणि कवयित्री वृषाली विनायक कविता सादर करणार आहेत. या आगळ्या वेगळ्या धडपडीला दाद द्यावी असं आवाहन समता विचार प्रसारक संस्थेचे संस्थापक विश्वस्त जगदीश खैरालिया, विश्वस्त लतिका सुमो आणि अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केलं आहे. ठाण्यासह सर्व महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामे झाल्यास त्यावर कारवाई होईलच, शिवाय संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली. आमदार संजय गडकर यांनी ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत लक्षवेधीद्वारे अधिवेशनात हल्लाबोल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लक्षवेधीवर उत्तर दिलं. ठाणे शहरासह सर्व महापालिकांमध्ये यापुढे अनधिकृत बांधकामं होणार नाहीत आणि झालीच तर या बांधकामांवर कारवाई होईलच, शिवाय या बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं. ठाणे शहरात कळवा, मुंब्रा, दिवा या प्रभाग समितींच्या हद्दीत सर्वाधिक अनधिकृत बांधकामं होत असून माजिवडा, मानपाडा, कोपरी, पाचपाखाडी आणि लोकमान्य नगर, सावरकर नगर या समित्यांच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामं होत आहेत. येऊरमध्ये अनधिकृत बंगल्यांचा प्रश्न अनुत्तरितच असून त्यावरही कारवाया होत नसल्याची बाब आमदार संजय गडकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. अनधिकृत इमारतींच्या बांधकामांचा दर्जा निकृष्ट असल्यानं त्या कोसळून अनेक दुष्परिणाम नागरिकांना यापूर्वीच बळी गेले असून अशा इमारतींमध्ये घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होतेच, शिवाय ठाणे महापालिकेचंही आर्थिक नुकसान होतं. मुख्यमंत्र्यांनी केळकर यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानं नागरिकांची आणि महापालिकेची फसवणूक टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता.
ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सर्व महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामं झाल्यास कारवाई, संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे. ठाण्यात आढळलेला रुग्ण फक्त कोविड पॉझिटिव्ह, कोणताही नवीन व्हेरियंट नाही. आणि पोलीस अधिकारी आशुतोष डुंगरे यांनी आज स्वीकारला ठाणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.